नमस्कार. श्री गुरुचरित्रच्या या नव्या भागात आपण सर्वजण एका अत्यंत भावस्पर्शी आणि सखोल अर्थ दडलेल्या कथेचा वेध घेणार आहोत. आपण 30व्या अध्यायाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हा अध्याय म्हणजे मानवी जीवनातील दुःख, मृत्यूचे अटळ सत्य आणि श्री नृसिंह सरस्वती यांचा अगाध करुणेचे साक्षात दर्शन आहे. ही केवळ एक कथा नाहीये, तर एका भक्ताच्या कठीण परीक्षेची आणि त्यातून मिळणाऱ्या खऱ्या आत्मज्ञानाची एक मोठी शिकवण आहे. चला तर मग थेट सुरू करूया. विचार करा, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, आशेचा एकही किरण उरत नाही, तेव्हा जीवन आपल्याला नेमकी कोणती शिकवण देतं? अत्यंत टोकाचे दुःख आणि मृत्यूसारखे अटळ सत्य पचवणे मानवासाठी नेहमीच कठीण राहिले आहे. अशा भयानक शोकाच्या वेळी माणूस स्वतःला कसं सावरतो? आजच्या या विश्लेषणामधून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण सविस्तर पाहूया की मानवी भावना आणि आध्यात्मिक शांती यांचा संगम नेमका कसा होतो. तर या कथेची सुरुवात होते माहूरच्या एका ब्राह्मणापासून आणि तिथे ओढवलेल्या एका भयानक आजारापासून. उत्तर दिशेला असलेल्या माहूर गडावर गोपीनाथ नावाचा एक अतिशय धनवान आणि सदाचारी ब्राह्मण राहत होता. आयुष्य कसं अगदी सुखात चाललं होतं त्याचं. सर्व काही होतं त्याच्याकडे: संपत्ती, समाजात आदर आणि एक आनंदी कुटुंब. त्याच्या पोटी दत्त नावाच्या एकुलत्या एक गुणवान पुत्राचा जन्म झाला. वयाच्या 12व्या वर्षी अगदी थाटामाटात दत्तचं लग्नही झालं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दत्त अवघा 16 वर्षांचा असताना त्याला क्षयरोग झाला, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर ट्युबरक्युलोसिस. तत्कालीन नामवंत वैद्यांनी शर्तीचे प्रयत्न केले, नानाविध औषधं दिली, पण कसलाच उपयोग झाला नाही. प्रकृती सुधारण्याऐवजी खालावतच गेली आणि शेवटी वैद्यांनीही हात टेकले. आता हा मुलगा वाचणं अशक्य आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. जगातील कोणतीही संपत्ती आता त्याला वाचू शकणार नव्हती. आणि इथूनच सुरू होतो एक नवा प्रवास, गाणगापूरकडे जाणारा आशेचा प्रवास. आता पहा, जेव्हा मानवी आणि वैद्यकीय उपाय संपतात तेव्हा माणूस साहजिकच आशेच्या शोधात दैवी शक्तीकडे धाव घेतो. दत्तची पत्नी आपल्या पतीच्या या अवस्थेने पूर्णपणे हादरून गेली होती. तिने अन्नपाणी सोडून रात्रंदिवस नवऱ्याची सेवा केली. एवढंच नाही, तर तिने कठोर निश्चय केला की जर पतीचा मृत्यू झाला तर आपणही स्वतःचे प्राण त्यागून सहगमन करू, म्हणजेच सती जाऊ. याच काळात लोकांकडून तिला गाणगापूरच्या श्रीगुरूंच्या अफाट कीर्तीबद्दल समजलं. तिथे साक्षात दत्तात्रय अवतार वास्तव्यास आहेत आणि त्यांच्या दर्शनाने मृत्यूचा फेराही टळतो हे ऐकल्यावर तिच्या मनात आशेचा एक नवा किरण जागृत झाला. वेळ न दवळता तिने आपल्या आजारी पतीला पालखीत बसवलं आणि ती मोठ्या आशेने गाणगापूरच्या दिशेने निघाली. पण गाणगापुरात पोहोचल्यावर जे घडलं तो होता दुःखाचा सर्वोच्च बिंदू. आशेने सुरू झालेला हा प्रवास एका अत्यंत हृदयद्रावक वळणावर येऊन पोहोचतो. झालं असं की ती मोठ्या आशेने गाणगापुरात पोहोचली खरी, पण नेमक्या त्याच वेळी श्रीगुरू संगमावर अनुष्ठानासाठी गेले होते. ती स्त्री आपल्या पतीसह एका धर्मशाळेत थांबली आणि दुर्दैवाने तिथेच तिच्या पतीचा मृत्यू झाला. विचार करा, ज्या आशेने तिने एवढा मोठा प्रवास केला होता ती आशा त्या धर्मशाळेच्या उंबरठ्यावरच संपली. जेव्हा आशा आणि निराशा यांचा असा थेट सामना होतो ना, तेव्हा तो खऱ्या अर्थाने दुःखाचा सर्वोच्च बिंदू ठरतो. आपले जगण्याचा एकमेव आधार हिरावून घेतला गेल्यामुळे ती स्त्री अक्षरशः वेडीपिसा झाली. पतीचं प्रेत छातीशी कवटाळून ती अतिशय व्याकुळतेने आणि आक्रोशाने रडू लागली. ती म्हणाली, स्वामी, मी एवढ्या लांबून आशेने तुमच्याकडे आले आणि तुम्ही माझ्या पतीचे प्राण वाचवले नाहीत. आता माझं जगणं पूर्णपणे व्यर्थ आहे. हे शब्द ऐकतानाही अंगावर काटा येतो नाही का? तिच्या मनातली ती अथांग वेदना आणि निराशा यातून स्पष्ट दिसते. त्याच क्षणी तिने पतीसोबत अग्नीत प्रवेश करून प्राण देण्याचा ठाम निश्चय केला. आणि नेमक्या याच क्षणी होतो यतिरूपातील दैवी हस्तक्षेप. जिथे मानवी समज आणि आशा संपते तिथेच दैवी शक्तीची सुरुवात होते. त्या पतिव्रता स्त्रीचा तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून प्रत्यक्ष श्रीगुरू तिथे यतीच्या म्हणजेच एका संन्याशाच्या रूपात प्रकट झाले. आता तुम्ही म्हणाल, संन्याशाचेच रूप का? तर संन्याशी हा भौतिक जगाच्या मोहातून मुक्त असतो. एका शोकाकुल स्त्रीला भौतिक दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि मृत्यूचं अंतिम सत्य समजावून सांगण्यासाठी हे यतीचं रूप अगदी परिपूर्ण होतं. त्यांनी अत्यंत शांतपणे तिला जवळ घेतलं आणि तिला जीवनाचं एक मोठं गुपित समजावून सांगायला सुरुवात केली. या गुपिताचा गाभा होता देहाची नश्वरता आणि आत्म्याचं अमरत्व. इथून खऱ्या अर्थाने या अध्यायातल्या सखोल तत्वज्ञानाला सुरुवात होते. हे तत्वज्ञान थेट मानवी अस्तित्वाच्या मुळावर बोट ठेवतं. यतींनी तिला अगदी साध्या शब्दात समजावून सांगितलं की आई, हे जे शरीर आहे ना, ते केवळ पृथ्वी, आप,
तेज, वायू आणि आकाश या 5 महाभूतांचा एक पुतळा आहे आणि निसर्गाचा नियमच आहे की जे या 5 तत्वांपासून बनले ते एक ना एक दिवस नष्ट होणारच. त्यांनी शरीराची नश्वरता आणि आत्म्याचं अमरत्व यातला फरक स्पष्ट केला. आत्मा शाश्वत आहे, तो कधीही मरत नाही. त्यामुळे जे नष्ट होणारच आहे त्यासाठी असा आक्रोश करणं व्यर्थ आहे हे त्यांनी तिला पटवून दिलं. हे तत्त्व अधिक सोपं करण्यासाठी यतींनी एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारं उदाहरण दिलं. ते म्हणाले, नदीच्या किंवा गंगेच्या वाहत्या प्रवाहामध्ये काही लाकडं वाहून येतात, काही काळासाठी एकत्र राहतात आणि प्रवाहाचा वेग बदलला की पुन्हा एकमेकांपासून वेगळी होतात. बरोबर? अगदी तसेच आपले हे मानवी नातेसंबंध आहेत. ते फक्त काही काळापुरतेच एकमेकांशी जोडलेले असतात. या उदाहरणातून यतींनी मानवी आयुष्याची रचना कशी आहे हे स्पष्ट केलं. पहिली गोष्ट, भौतिक शरीराचा विनाश हा अटळ आहे. दुसरी, मानवी नातेसंबंध हे त्या नदीतल्या लाकडांसारखेच तात्पुरते आहेत. त्यांनी कर्माचं महत्त्वही स्पष्ट केलं. आपल्या आयुष्यात सुख येईल की दुःख हे आपल्या पूर्वजन्माच्या कर्मांवरच अवलंबून असतं. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि ते कुणालाही चुकवता येत नाही. त्यामुळे जे घडलंय त्याचा स्वीकार करून अनावश्यक शोक आणि भौतिक मोह सोडून देणं हाच आत्मिक शांतीचा मार्ग आहे. हा अमूल्य उपदेश यतींनी तिला दिला. या उपदेशाचा परिणाम काय झाला तर तिला गवसलं अंतिम सत्य आणि आत्मिक शांती. या सखोल मार्गदर्शनानंतर त्या स्त्रीच्या मनातील अथांग शोक हळूहळू निवळू लागला. देह नश्वर आहे आणि मृत्यू हे सत्य आहे हे उमजल्यामुळे तिला या महाभयंकर दुःखातून बाहेर पडण्यासाठी एक नवा दृष्टिकोन मिळाला. आता श्रीगुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्याची फलश्रुती दिलेली असते. या 30व्या अध्यायाची फलश्रुती अगदी स्पष्ट आहे. जो कोणी हा अध्याय पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने वाचेल किंवा ऐकेल त्याच्या मनातील सर्व शोक, मोह आणि भौतिक आसक्ती दूर होईल. आयुष्यातील मोठे धक्के पचवण्याची ताकद आणि मनाला मिळणारी अथांग आत्मिक शांती हेच या अध्यायाचं खरं फळ आहे. जाता जाता हा अध्याय आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडून जातो. आपण या नश्वर देहाच्या आणि तात्पुरत्या नातेसंबंधांच्या मोहातच अडकून राहणार की आपल्या खऱ्या आणि अमर आत्म्याच्या सत्यात शांती शोधणार? श्री गुरुचरित्रातील हा प्रसंग आपल्याला याच आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. या प्रश्नावर नक्की मनन करा. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात अशाच एका सखोल आणि रंजक कथेसोबत.